Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा मेळावा आहे आणि मेळावा मनसेनेचा असताना या मंचकावर माननीय राजसाहेब नाही आहे आणि म्हणून पहिली त्यांची आठवण करून खरं ते असायला पाहिजे होते. आज न येणाऱ्या ह्या 7 तारीखच्या आत इथे ना सिंधुदुर्गात येतील अशी अपेक्षा करतो मी. या मेळाव्यासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय उदय सामंतजी, सन्माननीय नितीन सरदेसाईजी, सन्माननीय प्रकाश महाजनी, सन्माननीय संदीप देशपांडेजी, सन्माननीय अविनाश जाधव, सन्माननीय वैभव खेडेकरजी, सन्माननीय बाळ मानेजी, सन्माननीय गजानन राणेजी, सन्माननीय राजेश सावंत, सन्माननीय संदीप कुडतरकर, सन्माननीय राजेश आटले, या मंचकावर उपस्थित असलेले अन्य जिल्हाध्यक्ष पदाधिकारी, मनसेना, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले पत्रकार मित्र, मनसेनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि तरुण मित्र, मी प्रथम माननीय राजजी ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. मी या ठिकाणी महाआघाडीचा उमेदवार जाहीर झालो आणि आज मनसेनेने माझ्यासाठी ही भव्य सभा आयोजित केली, त्याबद्दल माननीय राजसाहेब आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी अतिशय ऋणी. आज योगायोग बघा, मनसेनेची इथे सभा आहे, बाजूला शिवसेना, उद्धव, उबाटा वगैरे म्हणत नाही, मी नाव डायरेक्ट घेतो. उबाटा वगैरे उलटी आल्यासारखं वाटतं आणि म्हणून त्यांची सभा, पलीकडे आमची सभा दोन्ही बाजूला होती, ती संपून मी आलो आहे. बांधवांनो, राजजी किंवा मी या मंचावर बसले अनेक माझे सहकारी आहेत. माझा आणि मनसेनेचा आजचा संबंध नाही. इथले अनेक जण शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे आहेत आणि म्हणून त्यांचे माझे अगदी जिव्हाळ्याचे जवळचे संबंध आहे. आज ही सभा माझ्याबद्दल आयोजित केली आहे. सन्माननीय नितीन सरदेसाई यांचं भाषण झालं, उदय सामंत यांचं झालं, संदीप देशपांडेंचं अर्ध भाषण मी ऐकलं. पण या सर्वांच्या भाषणातून माझ्याबद्दल, माझ्या कार्याबद्दल त्यांनी माझं कौतुक केलं. मी अतिशय ऋणी आहे. त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझी उमेदवारी कशी योग्य आहे, मला मत म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी हे मत आहे, हेही त्यांनी सांगितलं. आपल्या सर्वांना माहिती आहे आणि राजसाहेबांनी या आघाडीमध्ये ते आघाडीला पाठिंबा दिला, समर्थन दिलं, ते मोदींचं काम आणि कार्य आणि कर्तृत्व पाहून आणि मग चांगल्याला चांगलं म्हणणं ही माणुसकी कोणामध्ये आहे, कधी पत्रकाराने विचारली तर मी राज ठाकरे यांच्यामध्ये आहे असंच सांगेन. का नेहमी माझी मुलाखत घेताना हे दोन्ही प्रश्न असतात, हा आवडतो का तो आवडतो. आता जिथे आवडतच नाही तो प्रश्न का विचारतात मला कळत नाही. आणि म्हणून माननीय राज ठाकरेजींनी या आघाडीचं समर्थन केलं. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व, काम, या देशाला ज्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये
2014ला 11 नंबरवर देश होता भारत देश. या 9 वर्षानंतर भारत देश जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी 5व्या क्रमांकावर आणला. एवढेच काय, त्यांनी त्यानंतर सांगितलं मोदी की गारंटी 2030 में भारत दुनिया के अर्थव्यवस्था में तीसरे क्रमांक पे होगा. तिसरे क्रमांक म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर. बांधव नुसतं भारत तिसऱ्या क्रमांकावर येईल, 5व्या क्रमांकावर एवढा पुरतं कार्य त्यांचं मर्यादित नाहीये. त्या देशातील विविध भागातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांसाठी, मग महिला असो, युवा असो, शेतकरी असो किंवा गरीब असो, यांच्यासाठी जी कामं केलेली आहेत, 54 विविध योजना त्यांनी जाहीर केलं, अंमलबजावणी सुरू आहे. आणि त्याचबरोबर योजना देताना ते म्हणाले ये काम गरीबों के लिए है, ये महिलाओं के लिए है, इसका अमल सही होगा, ये मोदी की गॅरंटी आहे. हे त्यांनी सांगितलं. म्हणून मोदींची कामाची पद्धत, मोदींची निर्णय घेण्याची पद्धत, गरीब, महिला, सर्वसामान्य जनता आणि तरुण पिढी, या तरुण पिढीला आधुनिक टेक्नॉलॉजीची जाणीव करून द्यावी, माहिती करून द्यावी आणि तरुणांनी उद्योगधंद्यात यावं, देशाचं उत्पन्न वाढवावं, आयात कमी व्हावी, एक्सपोर्ट वाढावं, या दृष्टीने जे प्रयत्न सुरू केले, सबसिडी सुरू केली, ही सर्व धैर्य धोरण राजसाहेबांना आवडली आणि म्हणून हा पाठिंबा दिलाय असं माझं स्वतःचं मत आहे. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला आहात. माझ्याबद्दल मी स्वतः गॅरंटी देणं बरोबर नाही. नितीनने गॅरंटी दिलेली आहे, आताच आमच्या उदय सामंत यांनी दिलेली आहे. नाही आता नाही, आता नाही, मी 7:30 नंतर बोलत नाही. नाही, तुम्ही सांगू नका. कोकणासाठी सांगायची गरज नाही. उद्या सकाळचे भेटावं. जाऊ दे सुखरूप. तर बांधवांनो, याने विश्वास यासाठी दिलाय, माझी कार्यपद्धत, कामाची पद्धत. मी का पहिल्यांदाच उमेदवारी मागत नाहीये किंवा मी मागितली नाहीये, पक्षाने दिलेली. पण गेल्या 40 वर्षात विविध पदावर मी जी कामं केली आहेत, ती कामं महाराष्ट्राला देशातल्या जनतेने पाहिलेली आहेत. MSMEचा मंत्री म्हणून मागच्या 2 वर्षामध्ये देशाचा राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी माझ्या खात्याचं आणि माझं कौतुक केलेलं आहे. आणि त्यामुळे या वेळेला मला जे उमेदवारी मिळाली, नक्कीच मी तुम्हाला सांगतो, या वेळेला मोदी साहेबांना तुम्ही मत दिलं म्हणजे नारायण राणेला मत दिलं. मी निवडून आलो तर तुम्ही जी कामं सांगितली, आता इथे सांगितलं, हायवेचं काम सांगितलं, अशा अनेक कामं सांगितली. ही कामं वर्षाच्या आत पूर्ण करण्याची माझी उदयची क्षमता आहे आणि ते पूर्ण केली जातील. राहिला प्रश्न मनसेनेच्या सैनिकांचा, माझे सहकारी आहेत. सैनिक आणि माझ्यामध्ये कोणताही फरक मानत नाही. मी कधी साहेब नव्हतो आणि साहेब असणार नाही. मुख्यमंत्री असताना मी बोललोय, मी महाराष्ट्राचा साहेब नाही, मी महाराष्ट्राचा सेवक आहे. आजही माझे सहकारी असलेले मनसेनेचे सैनिक हे माझे सहकारी आहे. त्यांचं काम करणं हा माझा धर्म समजतो आणि भविष्यात तुम्ही हाक मारायची मी ओ म्हटल्याशिवाय राहणार नाही, एवढी आज गॅरंटी देतो, एवढी तुम्हाला गॅरंटी देतो. बाकी मनसेना आणि राज ठाकरेंच्याबद्दल, राज ठाकरेबद्दल काय, मी राजकारणाच्या पलीकडचं माझं नातं आहे, आजचं नाही. आणि त्यामुळे जे नातं आहे ते नातं दोन्ही बाजूने आम्ही जोपासतो आहे. राजसाहेबांना मी सांगितलं मला सभा पाहिजे, काही बोलले नाही. त्यांनी आदेश दिले की सभा आपण दिली.
कार्यकर्ते मनसेनेचे कार्यकर्ते स्वतः येऊन सांगतात आम्हाला निरोप पोचलाय. मी नशीबवान आहे की अशा रीतीने आपल्याला प्रेम करणारा एक मित्र सहकारी मिळाला. त्याबद्दल मी परमेश्वराचा खरंच ऋणी आहे. मी जास्त काही बोलणार नाही. मी नक्कीच सांगतो, आता बाजूला एक सभा होती. मी मुद्दाम एक कार्यकर्त्याला मी बसून ठेवलं होतं. काय बोलतात विचारवंतांची सभा. काय बोलले? पहिले तर मोदींवर टीका, अमित शहांवर टीका, नंतर उमेदवार. अरे त्या उमेदवार बोलूच नको. तू आमच्या शिंदे विंदे या शिवसेनेला जे का बोलतो ना खोके, आता आम्ही काय बोके नाही सोडले. मातोश्री माझ्या रात्र मी BST चेअरमन, महसूल मंत्री, उद्योग अनेक खाती सांभाळली. वेळ आणि सगळं सांगेन. माझ्या एवढी मातोश्रीची आत बाहेरची माहिती दुसरं कोणाला नाही. उगा तोंड उघडू नको. कोकणात आलायस ना, मी पोलिसांना सांगितलंय. माझ्या नेत्यांना, भाजपच्या नेत्यांना आणि पंतप्रधान आणि अमित शहाना जर बोलशील ना, रस्ता बंद करून टाकीन. मी सोडणार नाही. पोलिसांनी बंदोबस्त करावा. सांगावं त्यांना इथे अपशब्द बोलायचे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली हा कोकण आहे. आम्हाला स्वाभिमान शिकवला महाराजांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी पण. जे का आज आम्ही आहोत, मी मानतो मी बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांनी मला घडवलं. याचा काही नाही. हा विकृत माणूस आहे. दुसऱ्याला चांगलं काय म्हटलं की त्याला पोटसूड सुटतो. एक नवीन गाडी कोणी घेऊन आला आणि साहेब गाडी, तो गेला का परत हा बोलणार पैसे आणले कुठून? अरे का तू दिलेस की काय? एकदा विकृत आणि दुसऱ्याला नाव ठेवणं आणि स्वतःची किंमत शून्य. इतिहास सांगितलं मला वाटतं. 2.5 वर्ष मुख्यमंत्री, 2 दिवस फक्त मंत्रालयात, 2 दिवस. या कोकणासाठी एक केलेलं काम सांगावं. आता हे करीन ते. अरे 2.5 वर्षात केलं नाही. एखादा रस्ता, एखादं ब्रिज, एखादी शाळा, एखादं कॉलेज, एखादं हॉस्पिटल काय दिलं? अरे अतिवृष्टीमुळे आम्ही पैसे मागितले, तेही देऊ शकला नाही. देण्यासाठी कळलं पाहिजे हो. मी पाहिलं 39 वर्ष जवळ होतो. साहेब सांगे नारायण तो चाललाय दौऱ्याला, त्याला जरा सांग तो विषय समजून टिप्पणी देऊनही भाषण करता आलं. सगळ्यात म्हणजे लाज महाराष्ट्राची घालवली. मुख्यमंत्री झाला आणि केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत आल्या बजेटच्या नंतर. त्याला एक प्रश्न विचारण्यात आला मुख्यमंत्री, अहो तुमच्या त्या बजेटमध्ये ती GDPची वाढ आहे ना, ती पुरेशी होत नाहीये, स्पीड कमी होतोय. मुझे मत पूछिए, मेरा काम नहीं है. वो आप इनको पूछो. ये अर्थमंत्री को, मेरा काम, मैं कभी ये काम किया नहीं, इसके आगे करूंगा नहीं, ये मेरा काम नहीं है. अर्थमंत्र्याला सांगतोय माझं काम नाही. मग काय मातोश्रीत बसून मुख्यमंत्री व्हायचं? दुसरा टीका, कोकणात का आलाय आग लावायला? कोकणाला द्यायला नाही आला. मुख्यमंत्री असताना द्यायचं होतं तेव्हाही दिला नाही. हा उमेदवार आता आहे ना 10 वर्ष खासदार, काय केलं नाही. या दोन्ही जिल्ह्यातली गावं सांगावी, तालुके सांगावे. कुठल्या तालुक्यात कधी गेला? कधी नाही, कधी गेलं नाही. आणि असा खासदार द्यायचा? काय येतं म्हणा, काय करू शकतो, काय केलंय त्यांनी? तर कोणतरी माझा कार्यकर्ता दादा त्याला एकच येतं, पेटी वाजवतो. हे राजकारणातलं काम आहे. आणि म्हणून बांधवांनो, उपस्थित बंधू भगिनींनो, मनसेनेच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, येणारी 7 तारखेला होणारी निवडणूक देशासाठी, देशातील 140 कोटी जनतेसाठी, या देशातील गरिबी नष्ट करावी, देश महासत्ता विकसित देश बनवावा
हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करतायत. त्यांच्या प्रयत्नाला साथ म्हणून, सहकार्य म्हणून माननीय राजसाहेबांनी जो पाठिंबा दिलाय त्याचप्रमाणे येणाऱ्या 7 तारीखला न चुकता तुम्ही मित्र मंडळी, शेजारी पाजारी सर्वांना सांगा, मतदान केंद्रावर जा आणि भाजपची निशाणी कमळ आहे, त्या कमळ निशाणीच्या बाजूला शिक्का मारा आणि मला तुमची सेवा करण्याची, देशाला आणि महाराष्ट्र आणि कोकणाच्या जनतेची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो. परत एकदा मनसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.